नमस्कार मित्रांनो, जय मल्हार शॉर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला ही माहिती देणार आहे. देवाला नवस का करतात आणि पूर्ण झाल्यावर काय करावे? जय मल्हार. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत वसलेलं जेजुरीचं देवस्थान आणि तिथे विराजमान असलेले आपले खंडोबा महाराज अनेक घराचं कुलदैवत, अनेकांच्या श्रद्धेचं केंद्र. खंडोबा महाराजांना अनेक नावांनी ओळखलं जातं. मल्हारी मार्तंड, मल्हारी आणि शिवाचा अवतार म्हणूनही त्यांना मानलं जातं. असं मानलं जातं की त्यांनी मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध करून धर्माचं रक्षण केलं. जेजुरीमध्ये उधळला जाणारा भंडारा तो फक्त रंग नाही, तो श्रद्धेचा, विश्वासाचा आणि आनंदाचा प्रतीक आहे. नवस म्हणजे काय? आपल्या आयुष्यात कधी ना कधी संकट येतच राहतात. घरात आजारपण येतं, नोकरीला प्रश्न उभा राहतो, परीक्षेची भीती वाटते किंवा एखादी मोठी गोष्ट समोर उभी राहते. तेव्हा आपण देवाकडे वळतो, मनापासून हात जोडतो आणि म्हणतो, देवा, माझी ही अडचण दूर झाली, माझं हे काम पूर्ण झालं, तर मी तुझ्या चरणी येईन, तुला नारळ फोडेन, तुझ्या मंदिरात दर्शनाला येईन, अन्नदान करेन. हेच असतं नवस. नवस म्हणजे देवाशी व्यवहार नाही, तो सौदा नाही, तो श्रद्धेचा आणि विश्वासाचा भाव आहे. नवस म्हणजे देवाला दिलेलं मनापासून वचन. लोक नवस करतात आणि कोणी आजार बरा व्हावा म्हणून नवस करतो, कोणी मुलाला नोकरी मिळावी म्हणून, कोणी परीक्षेत यश मिळावं म्हणून, कोणी घरातील संकट दूर व्हावं म्हणून. तर खरी गोष्ट काय आहे माहीत आहे का? नवस करताना आपण देवावर विश्वास ठेवतो आणि तो विश्वासच आपल्याला ताकद देतो. आपण जास्त प्रयत्न करतो, जास्त सकारात्मक राहतो आणि देवाची कृपा करतो. आपली मेहनत आणि श्रद्धा हे सगळं मिळून काम पूर्ण होतं. देवाला नमस्कार का करतात? देवाला नमस्कार करणं म्हणजे फक्त हात जोडणं नाही, तो अहंकार सोडण्याचा क्षण असतो. आपण म्हणतो, देवा, मी लहान आहे, तू मोठा आहेस. माझ्यापेक्षा आयुष्यात जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे. नमस्कार म्हणजे कृतज्ञता, नमस्कार म्हणजे स्वीकार, नमस्कार म्हणजे आत्मविश्वास. जेव्हा आपण देवासमोर डोकं टेकवतो, तेव्हा आपण आपल्या मनातील भीती खाली ठेवतो आणि आशा उभी राहते. नवस पूर्ण झाल्यावर काय करावे? हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा आपण नवस पूर्ण होतो, काम यशस्वी होतं, अडचण दूर होते, तेव्हा सर्वात आधी काय करायचे? सर्वात आधी देवाचे आभार मानायचे. काही लोक काम झालं की विसरून जातात, पण नवस म्हणजे वचन आणि वचन पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे. जर आपण म्हणलं असेल की देवा, काम झालं की मी तुझ्या दर्शनाला येईन, तर नक्की जा. जर आपण अन्नदान करायचं ठरवलं असेल तर गरिबांना नक्की अन्न द्यावं. जर आपण नारळ फोडायचा नवस केला असेल तर तो नक्की पूर्ण करावा. कारण देवाला वस्तूंची गरज नसते, पण आपली प्रामाणिकता महत्त्वाची असते. नवस पूर्ण करताना लक्षात ठेवायच्या या गोष्टी. दिखावा करू नका, श्रद्धा मनात असावी, सोशल मीडियावर नाही. आपल्या कुवतीप्रमाणे नवस करा. कर्ज काढून नवस पूर्ण करू नका. देवावर श्रद्धा ठेवा, पण मेहनत सोडू नका. देव साथ देतो, पण चालायचे आपल्यालाच असते. आभार मानायला विसरू नका. कृतज्ञता हीच खरी पूजा आहे. एक गोष्ट सांगतो. एका व्यक्तीने देवाला नवस केला, देवा, माझं काम झालं तर मी 100 लोकांना जेवू घालीन. काम पूर्ण झालं, पण त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. तो देवाकडे गेला आणि म्हणाला, देवा, माझ्याकडे 100 लोकांना जेवू घालण्याइतके पैसे नाहीत, पण मी 10 लोकांना मनापासून अन्न देतो. देवा, संख्या महत्त्वाची नसते, भावना महत्त्वाची असते. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी शेवटचा संदेश देतो. नवस म्हणजे देवाशी नातं. तो भीतीचा विषय नाही, तो प्रेमाचा विषय नाही. देवाला नमस्कार करा, मनापासून नवस करा, विश्वासाने, आणि नवस पूर्ण चला झाला तर की मित्रांनो, कृतज्ञतेने आपण पालन करा. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये जी मी काही माहिती सांगितली ती माहिती तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. याने तुम्हाला खरंच खूप आणि देवाचा आतून आणि मनापासून देवावर विश्वास ठेवा. तुमचे जे काही नवस असतील ते नक्कीच पूर्ण होतील. मित्रांनो, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर प्रेस करा, ज्याने मी जेवढेही व्हिडिओ टाकेल, कुठलीही माहिती सांगेल तर त्याची माहिती तुम्हाला सगळ्यात अगोदर पोहोचेल.